महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याविषयी नुकतीच काही तासांपूर्वी अतिशय मोठी घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींना आता 7वा हप्ता हा लवकरच मिळणार आहे। आदितीताई तटकरे यांनी तारीख जाहीर केलेली आहे। मी तुम्हाला याबाबत लाईव्ह प्रूफ देखील दाखवणार आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता हा 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्याचप्रमाणे त्यांना 7वा हप्ता हा आता महिलांना 1500 रुपयाचा मिळेल की 2100 रुपयाचा मिळणार आहे, असा प्रश्न आदितीताई तटकरे यांना केला असता त्यांनी सांगितले की आता येणाऱ्या अर्थसंकल्पात या हप्त्याची वाढीव रक्कम जी काही आहे याबाबत निर्णय होणार आहे। त्यामुळे आता सध्या तरी हा 7वा जो काही हप्ता आता महिलांना मिळणार आहे तो सध्या 1500 रुपयांचाच असणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना 7वा हप्ता हा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। महिलांना वाटत होते की मकर संक्रांतीला 7वा हप्ता जमा होईल, पण तसे काही झाले नाही। निधीची त्यावेळी तरतूद नसल्यामुळे 7वा हप्ता हा मकर संक्रांतीला दिला गेला नाही। परंतु आता मात्र हप्त्याची फिक्स तारीख स्वतः आदितीताई तटकरे यांनी जाहीर केली आहे। त्यामुळे आता महिलांना 100% 7वा हप्ता हा मिळणार आहे, कारण की निधीची तरतूद देखील या ठिकाणी झालेली आहे। म्हणून आता लाडक्या बहिणींना 7वा हप्ता हा 1500 रुपये या तारखेला मिळणार आहे। तर ती कोणती तारीख आहे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तसेच आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आदितीताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींना 7वा हप्ता कधी मिळणार आहे याबाबत काय सांगितले आहे पहा। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आदितीताई तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरती ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। तर त्यांनी काय सांगितले पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना 26 जानेवारी 2025 पर्यंत लाभ हस्तांतर होणार आहे। यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 3690 कोटी रुपयांच्या निधीस मान्यताही दिलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे। त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी देखील पाहू शकता मित्रांनो, 3690 कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींना 7व्या हप्त्याच्या रूपात देण्यासाठी या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे। परंतु मित्रांनो, आता 25 आणि 26 जानेवारीला सुट्टी आहे, कारण 25 जानेवारीला शनिवार आहे आणि 26 जानेवारीला रविवार आहे। सोबत या ठिकाणी 26 जानेवारी आहे आणि सुट्टीच्या दिवशी बँकांमध्ये पैसे जमा होण्यासाठी प्रॉब्लेम हा येत असतो। परंतु या 5 बँका अशा आहेत की ज्यांच्यामध्ये सुट्टी असली तरी देखील तुमचे पैसे जमा होतील। होय मित्रांनो, जर तुमचे खाते या 5 बँकांमध्ये असेल तर तुमचे 7व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। म्हणून अगोदर लाडक्या बहिणींना या 5 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता हा सरकारकडून जमा केला जाणार आहे। अनेक बहिणींना असे वाटत होते की मकर संक्रांतीच्या दिवशी आम्हाला हप्ता मिळणार आहे, परंतु सरकारने आचाराचा धक्का देत संक्रांतीला हप्ता न देता 26 जानेवारी या दिवशी लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा हप्ता हा देण्याचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। परंतु 26 जानेवारीच्या दिवशी सुट्टी असल्या कारणाने अनेक बँकांमध्ये हे पैसे जमा होऊ शकणार नाहीत। केवळ या 5 बँकांमध्येच 26 जानेवारीला लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता हा 1500 रुपये जमा होणार आहे। उर्वरित बँकांमध्ये 27 जानेवारीपर्यंत हे पैसे जमा होतील। ज्या महिलांचे बँक खाते या 5 बँकांमध्ये असेल अशा महिलांनी ATM कार्ड वापरून किंवा Google Pay वापरून आपले जमा झालेले पैसे हे काढून घ्यावे, असे आवाहन देखील शासनाकडून करण्यात आलेले आहे। आता या 5 बँका कोणत्या आहेत तर त्यांची लिस्ट देखील प्रशासनाकडून जारी करण्यात आलेली आहे। परंतु लक्षात घ्या, जर तुमचे खाते या 5 बँकांमध्ये असेल आणि तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 26 जानेवारीपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर मात्र तुमचे नाव हे अपात्रतेच्या यादीत तर नाही ना, हे एकदा नक्की चेक करा। कारण की सरकारने लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांना अपात्र केलेले आहे। जवळपास 60 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। या अपात्र महिला नक्की कोणत्या तर पहा, जर तुम्हाला तुमच्या नावावरती शेत जमीन असेल, तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे यापूर्वी मिळालेले असतील तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात। हे 6000 रुपये 3 टप्प्यांमध्ये वाटप केले जातात। प्रत्येक 4 महिन्याला 2-2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। यात महिला व पुरुष असे दोन्हीही लाभार्थी म्हणून लाभ घेतात। नमो शेतकरी महासन्मान योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची अशी योजना आहे। जर एखाद्या महिलेच्या नावावरती शेत जमीन असेल तर अशा शेतकरी महिलांना देखील हे पैसे मिळतात। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही देखील शेतकरी महिला असाल आणि तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मिळालेले असतील तर आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळू शकणार नाहीये। म्हणजेच इथून पुढे तुम्हाला कोणतेही हप्ते मिळणार नाहीत।
एवढेच नाही तर यापूर्वी तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही हप्ते मिळालेले असतील, म्हणजे जेवढे पण पैसे लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला बँक खात्यात पूर्वी मिळालेले असतील, ते सर्व पैसे आता तुम्हाला सरकारला परत करावे लागणार आहेत. म्हणजेच त्या पैशांची वसुली सरकारकडून केली जाणार आहे. बघा, 26 जानेवारीला बँकांना सुट्टी आहे, पण जर या 5 बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला 26 जानेवारीला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये 100% मिळणार आहेत. पण जर समजा तुम्हाला 26 जानेवारीपर्यंत या 5 बँकांमध्ये खाते असून देखील 1500 रुपये मिळाले नाहीत, तर तुम्ही समजून जा की तुम्ही कोणत्या ना कोणत्या सरकारी योजनेचा लाभ हा यापूर्वी घेतलेला असेल किंवा आता देखील घेत असाल. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना, श्रावण बाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजना यासारख्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे. निवडणुका झाल्यानंतर शासनाने लाडकी बहीण योजनेचे निकष काटेकोरपणे राबवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अशा कोणत्याही सरकारी योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर इथून पुढे मात्र तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे मिळणार नाहीत. तसेच पूर्वी घेतलेले हप्ते देखील तुमच्याकडून या ठिकाणी सरकार वसूल करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महिला व बाल विकास विभागाने सक्तीची वसुली सुरू केलेली आहे. तेव्हा अशा महिलांना देखील जरी तुमचे बँक खाते या 5 बँकांमध्ये असेल तरी देखील तुम्हाला 26 जानेवारीपर्यंत पैसे हे येणार नाहीत. आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो की कोणत्या या 5 बँका आहेत की ज्यांच्यामध्ये 26 जानेवारीपर्यंत सगळ्यात आधी तुमचे पैसे हे येणार आहेत. मित्रांनो, आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आणि पूर्वीचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सततच्या आग्रही मागणीमुळे सरकारला लाडक्या बहिणींना 7वा हप्ता हा लवकरात लवकर 1500 रुपये द्यायला भाग पाडलेले आहे. अन्यथा आपल्याला सर्वांना अजूनही काही दिवसांची वाट या ठिकाणी पाहावी लागली असती. जर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद देऊ इच्छिता तर कमेंट्समध्ये नक्की धन्यवाद शिंदे साहेब किंवा धन्यवाद शिंदे भाऊ किंवा फक्त धन्यवाद देखील लिहू शकता. तर मित्रांनो, आता 26 जानेवारीपर्यंत ज्या 5 बँकांमध्ये सगळ्यात आधी पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची नावे अशी आहेत. तर सगळ्यात आधी मित्रांनो, सर्वत्र उपलब्ध असलेली पोस्ट पेमेंट बँक. पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाहीये. जर तुम्ही पोस्टाच्या बँकेत खाते उघडलेले असेल तर तुम्हाला 26 जानेवारीपर्यंत लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे जेवढ्या पण महिलांचे खाते एक पोस्ट पेमेंट बँकेमध्ये असेल म्हणजेच IPB मध्ये असेल तर या महिलांना 100% पैसे 26 जानेवारीच्या अगोदर जमा होतील. त्याच्यानंतर दुसरी जी बँक आहे मित्रांनो की जिच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे 26 जानेवारीपर्यंत जमा होणार आहेत ती बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. होय मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र बँक देखील महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची अशी बँक आहे. या बँकेमध्ये देखील बऱ्याचशा महिलांनी आपले खाते हे उघडलेले आहे. त्याच्यानंतर पुढची जी बँक आहे मित्रांनो ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ही देखील भारताची सर्वात मोठी अशी बँक आहे. बँकिंग व्यवहारामध्ये ही बँक सगळ्यात आधी आहे. त्यामुळे या बँकेत देखील जरी सुट्टी असली तरी देखील तुमचे पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाहीये. आणि या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील पैसे जमा होण्याचा मेसेज लगेच येणार आहे. त्याच्यानंतर पुढची आणि चौथी जी बँक आहे मित्रांनो ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया देखील सरकारी बँक असल्यामुळे या बँकेत देखील सुट्टीच्या दिवशी देखील जरी तुमचे पैसे येत असतील तरी ते जमा होण्यासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचणही येणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो HDFC बँक. मित्रांनो, HDFC बँक ही खाजगी बँक जरी असली तरी देखील या बँकेने खूप मोठे नाव हे कमवलेले आहे. त्यामुळे या बँकेचे व्यवहार देखील अतिशय चांगल्या प्रकारचे सुरळीत चालू आहेत. आणि सुट्टी असली तरी देखील या बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचणही येणार नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो या 5 बँका आहेत. या 5 बँकांमध्ये जेवढ्या पण महिलांचे खाते असतील त्या सर्व महिलांना या ठिकाणी सगळ्यात आधी पैसे हे जमा होणार आहेत आणि त्यांना SMS देखील येणार आहेत. सर्वच बँकांमध्ये पैसे हे 26 जानेवारीपर्यंत जमा होणार आहेत.